नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे सेक्शन 5 रायटिंग स्किल्स क्वेश्चन नंबर 5B. याआधी आपण क्वेश्चन नंबर 5A पाहिला आहे. त्यामध्ये A1 A2 मात्र आपल्याला पाहायचंच नाही, कारण A1ची जरी तयारी केलात तरीसुद्धा तुम्ही 5 मार्क्ससाठी लेटर रायटिंग करू शकता किंवा लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन 5मध्ये B आहे. यामध्ये सुद्धा B1 आणि B2 असे 2 प्रश्न असतील. तर आपल्याला B1 पाहायचं आहे, म्हणजे B1 जे आहे हे आपल्याला तयारी करायचं आहे. ही तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, पाहूया. क्वेश्चन नंबर 5 B1 और B2 या दोन्हीपैकी एक सोडवा असं तुम्हाला परीक्षेत प्रश्न दिसणार आहे. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, खालील कृती सोडवा. B1 डायलॉग रायटिंग आहे बघा, संभाषण. B1मध्ये ABC अशा पद्धतीने 3 भाग असतील. एमध्ये प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जंबल सेंटेन्सेस म्हणजेच नॉट इन सिक्वेन्स. सिक्वेन्समध्ये हे नसणार, म्हणजे हे मागे पुढे आहेत. तर हे तुम्हाला सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे बघा. नंबर 1मध्ये येस आय हॅव गॉट सम अवॉर्ड्स. येस, होय, मला काही अवॉर्ड्स मिळालेले आहेत. नंबर 2 ऑफकोर्स, नक्कीच, कबड्डी. नंबर 3 हॅव यू बीन अवॉर्डेड इन धिस गेम. या खेळामध्ये तुला किंवा तुम्हाला काही बक्षिसं मिळालेत का. नंबर 4 विच इज युअर फेवरेट गेम. म्हणजे हे 4 जे वाक्य आहेत हे आपल्याला सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे कुठलं असेल हे तुम्ही आता मांडू शकता, म्हणजे सिक्वेन्समध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. नंबर 2 म्हणजे B. नंबर B असेल कंप्लीट द डायलॉग. वरील प्रश्न 1 मार्कसाठी आणि हा सुद्धा 1 मार्कसाठी असणार आहे. दादा दादा मुझे टीवी नहीं देखने दे रहा. तर हे हा सुद्धा प्रश्न 1 मार्कसाठी असेल. A 1 मार्कसाठी, B 1 मार्कसाठी. बघा इथे आहे B कंप्लीट द डायलॉग. कंप्लीट द डायलॉग. अनिल, विच इज युअर फेवरेट बुक. सुनीलचं उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. पाहूयात पुढे आपण. अनिल, व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट. कोणत्या प्रकारचं बुक आहे. या ठिकाणी फक्त तुम्ही उत्तर जरी लिहिलात ना एक वाक्यामध्ये, तर या 1 मार्क तुम्हाला मिळू शकतं आहे. म्हणजे बघा किती सोपं आहे. जंबल सेंटेन्स 1 मार्क आणि हा 1 मार्क, म्हणजे 2 मार्क फिक्स आहेत. आता C जो आहे ना, बघूया. राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम. राम आणि श्याममध्ये जो डायलॉग संभाषण आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ऑन द गिवन थीम, एक दिलेलं म्हणजे काही थीम असेल किंवा काही फ्रेजसारखं असेल त्यावरती तुम्हाला लिहायचं आहे. मिनिमम कमीत कमी 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. म्हणजे उदाहरणामध्ये इथे जसं अनिल आणि सुनील आहे, अशा पद्धतीने एकाचे 3 सेंटेन्स, कमीत कमी 3, आणि दुसऱ्याचे परत 3 सेंटेन्स, म्हणजे एकूण 6 सेंटेन्सेस या ठिकाणी आल्या पाहिजेत. ठीक आहे, बघा आता ह्याचे उत्तर आपण पाहूया. पण ह्याआधी जो ऑरमध्ये प्रश्न आहे तेही आपण पाहूया. B2 हे ऑरमधला आहे, याचा आपण विचारच करायचा नाही. ठीक आहे, तरी समजून घ्यायचं आहे थोडक्यात प्रश्न कसा आहे. B1मध्ये डायलॉग रायटिंग आणि B2मध्ये ड्राफ्टिंग स्पीच आहे. प्रिपेअर अ स्पीच म्हणजे जसे तुम्ही भाषण देता, भाषणाची तयारी करता, त्या पद्धतीने स्पीच म्हणजे भाषण हे प्रिपेअर करायचं आहे. ऑन कशावर, हेल्थ अँड डाएटवरती. यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट्स. खालील तुम्ही हे पॉईंट्स वापर करू शकता. पहिला पॉईंट, हेल्थ इज वेल्थ.
आरोग्य हीच संपत्ती. दुसरं आहे गुड हेल्थ डिपेंड्स ऑन रेग्युलर एक्सरसाइज. म्हणजे चांगले आरोग्य हे कशावर आधारित असतं? एक्सरसाइजवर अँड बॅलन्स फूडवर. म्हणजे योग्य आहार तुम्ही घेतलात तर. वी आर व्हॉट वी इट. आपण जे काही जेवतो किंवा खातो त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. म्हणजे आपण आहोत. एड युअर ओन पॉईंट्स. ह्याच्यावरती तुम्हाला स्पीच तयार करायचं आहे. मग हे बी टू ऑरमधलं आहे. हे विषय सोडून द्यायचं. 2 मार्क कुठे येतात ते पहा. म्हणजे आता जे काही आपलं सुरुवातीला पाहिलं आहे आपण, म्हणजेच डायलॉग रायटिंगमध्ये, ते पाहूयात आपण. याचं उत्तर बघा. क्वेश्चन नंबर 5, सेक्शन 5, क्वेश्चन नंबर 5 पहा. तुम्हाला परीक्षेमध्ये ह्याच पद्धतीने लिहायचं आहे. इथे क्वेश्चन नंबर लिहायचा आहे, म्हणजे 5B. बीमध्ये B1. इथे थोडक्यात माहिती आहे, हे पाहूया. क्वेश्चन नंबर 5B मध्ये B1 अथवा B2 पैकी कोणत्याही एकाचे उत्तर लिहायचे असते. येथे विद्यार्थ्यांच्या म्हणजे तुमच्यासाठी एक म्हणजे B1 मी या ठिकाणी घेतलेलं आहे, हे पाहूयात. बघा डायलॉग रायटिंग. बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लेटर रायटिंगमध्ये क्वेश्चन 5B इथे लिहा आणि एक मार्जिन परत तुम्हाला आखून B1 लिहायचं आहे आणि डायलॉग रायटिंग असं लिहायचं आहे. आणि त्याचं जे काही उत्तर आहेत या पद्धतीने बघा. विच इज युअर फेवरेट गेम. फर्स्ट क्वेश्चन हा पहिल्या नंबरचा झाला आहे. ऑफकोर्स कबड्डी हा 2 नंबरचा झाला आहे. हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम 3 नंबरचं झालं आहे. म्हणजे तुम्हाला कधी प्राईज मिळाले आहेत का? येस आय हॅव गॉट अवॉर्ड्स. येस मला नक्कीच काय मिळालेले आहेत? अवॉर्ड्स मिळाले आहेत. अशा पद्धतीने दिलेले आहेत. आणि परत या ठिकाणी जर तुम्हाला असं कन्फ्यूज वाटत असेल, समजा जे की लिहित असताना इथे ए आहे, यामध्ये ए इथे दिलेलं नाही. ए समजा याला बी क्रमांक असेल तर इथं जे काही क्रमांक असेल विच इज युअर फेवरेट गेम या डीला असेल तर या ठिकाणी तुम्ही डी लिहू शकता समजा प्रश्नामध्ये. आणि इथे जर ई असेल तर ई लिहू शकता. इथे जर बी असेल तर बी. इथे जर सी असेल तर सी. म्हणजे ए बी. ए असेल तर ए देऊ शकता. म्हणजे जो क्रमांक प्रश्नामध्ये आहे ते तुम्ही इथे देऊ शकता. समजलं? ठीक आहे, पुढे जाऊ आपण. बी क्वेश्चन जो आहे बघा, बी क्वेश्चनचं उत्तर सिंपल दिलेलं आहे या ठिकाणी. बी. अनिल काय म्हटलं प्रश्न? विच इज युअर फेवरेट बुक. माय फेवरेट बुक इज विंग्स ऑफ फायर. झालं. त्यानंतर अनिल व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट. कोणत्या प्रकारचं आहे? आता सुनीलने उत्तर दिलं आहे. इट इज ॲन ऑटोबायोग्राफी. म्हणजे आत्मचरित्र आहे. कुणाबाबतीत आहे? ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम, विच इज रिअली ॲन इन्स्पायरिंग टू यंग जनरेशन. थोडक्यात हे विश्लेषण सांगितलं. जरी या ठिकाणी तुम्ही कुठल्या प्रकारचं आहे म्हटलं, इट इज ॲन ऑटोबायोग्राफी रिटन बाय APJ अब्दुल कलाम असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता सी जो आहे, सी पण महत्त्वाचा आहे. याला 1 मार्क 2 झालेत. आता याला 3 मार्क्स असतात. हे जे सी आहे याला 3 मार्क्स. इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन हे थीम दिलेलं आहे. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व. राम आणि श्याम, परत राम श्याम, परत राम श्याम असे काही संभाषण त्या दोघांमध्ये होत आहे. रामने प्रश्न विचारला आहे, वाय डू यू थिंक. तुला असं का वाटतं आहे की एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये शिक्षणाचं महत्त्व आहे असं तुला का वाटतं आहे? श्यामने उत्तर दिलं, आय थिंक एज्युकेशन इज इम्पॉर्टंट टू ग्रो. म्हणजे वाढ होण्यासाठी. कशाची वाढ होण्यासाठी? डेव्हलप होण्यासाठी. अँड टू मेक अ बेटर सिटिजन टू ॲन इंडिव्हिज्युअल. एक वैयक्तिक इंडिव्हिज्युअल एक बेटर सिटिजन म्हणून होण्यासाठी हे एज्युकेशन महत्त्वाचं आहे असं श्यामने उत्तर दिलं आहे. राम का उत्तर प्रश्न विचारला आहे, यू आर ॲब्सोल्युटली राईट. तुझं बरोबर आहे. बिसाईड व्हॉट डू यू थिंक अबाउट इट. सोबतच तू काय विचार करतोस किंवा तुम्ही काय विचार करता. श्यामने उत्तर दिलं, विथ द हेल्प ऑफ एज्युकेशन. एज्युकेशनच्या बाबतीत सांगत असताना एज्युकेशनच्या मदतीने
वी आर एबल टू शेप. काय शेप करू शकतो, आकार घेऊ शकतो, म्हणजेच अ बेटर सोसायटी टू लिव्ह. म्हणजे सोसायटीमध्ये जर एज्युकेशन घेतल्यास नक्कीच सोसायटीमध्ये प्रतिष्ठा तर राहणारच आहे, पण जगण्यासाठी सुद्धा चांगलं आपल्याला एक सक्षम होऊ शकतं. टू लिव्ह इन बाय नोविंग अँड रिस्पेक्टिंग राईट्स, लॉज अँड रिलिजियस. ह्या सर्व गोष्टी आपण म्हणजे जे रिस्पेक्ट आहे आपल्याला मिळू शकतं आहे. राईट्स आपले अधिकार आपल्याला माहिती होतात. लॉज जे आहेत ते माहिती होतात. आणि त्याचबरोबर रूल्स अँड रेग्युलेशन या सर्व गोष्टी एज्युकेशनमुळे आपल्याला प्राप्त होत असतात. अनिलने प्रश्न विचारला आहे, डू यू थिंक इट डेव्हलप्स आवर पर्सनॅलिटी. तुम्हाला असं वाटतं का, किंवा तुला असं वाटतं का एज्युकेशनमुळे डेव्हलप होते, पर्सनॅलिटी डेव्हलप होते अँड हेल्प अस टू गेट गुड सोर्स ऑफ लिव्हिंग. म्हणजे जगण्यासाठी एक चांगले म्हणजे काय म्हणतो आपण, की जगण्यासाठी एक चांगला मार्ग मिळू शकतो. श्याम, ऑफकोर्स, नक्कीच. विदाउट एज्युकेशन यू कॅन निदर डेव्हलप युअर पर्सनॅलिटी नॉर गेट अ गुड सोर्स ऑफ लिव्हिंग. म्हणजे विदाउट एज्युकेशन असेल तर चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगू शकत नाही आणि डेव्हलप होऊ शकत नाही, आणि इतर नॉलेजसुद्धा आपल्यामध्ये म्हणजे राहणार नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे एज्युकेशनचं. अशा पद्धतीने या ठिकाणी एक डायलॉग संभाषण एक 5 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे, अगदी सोपं आहे. तुम्हाला एक कमीत कमी 5 पैकी 2-3 तरी मार्क्स यामध्ये मिळू शकतात. आणि चांगल्या पद्धतीने जर ग्रॅमॅटिकली स्ट्रक्चर्स व्यवस्थित असतील तर तुम्हाला 3-4 मार्क्स 5 मार्क्ससुद्धा मिळू शकतात, पैकीच्या पैकीसुद्धा मिळू शकतात, आणि सिम्पल वेने लिहिलात तर. आता यासाठी बघा, मिनिमम 3 मिनिंगफुल असं म्हटलं आहे. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द गिवन थीम 3 मार्क्स. म्हणजे याला 3 मार्क्स आहेत. ठीक आहे, तर हे आपल्याला या ठिकाणी म्हणजे पाहायचं होतं. ठीक आहे, थांबतोय मी इथे. धन्यवाद.